वंदना नवीन शहरात कॉलेजच्या पहिल्या दिवशी पोहोचते. सर्व काही नवीन. भीती आणि उत्साह मिश्र. वर्गात बसताना तिच्या डोळ्यात रोहित दिसतो. स्मार्ट असणारा, आत्मविश्वासू. गणिताच्या ग्रुप प्रोजेक्टसाठी वंदना आणि रोहित एकत्र बसतात. सुरुवातीला फक्त अभ्यासावर चर्चा. वंदना रोहितकडे नजर टाकते, पण त्याची गप्पा हळूहळू आकर्षण वाटू लागतात. कॉलेजमध्ये लंच ब्रेक. रोहित वंदनांच्या बाजूने बसतो. गप्पा करताना दोघांना हसणं आणि एकमेकांशी सहज संवाद साधताना आनंद होतो. कॉलेज फेस्टिवलसाठी तयारी सुरू. वंदना पहिल्यांदा स्टेजवर सिंगिंग करणार आहे. तिच्या मनात घाबरपणा. रोहित तिच्यासाठी तयारीत मदत करतो. रोहितच्या प्रोत्साहनामुळे वंदना स्टेजवर जाते. गायनात चूक झाली तरी रोहित हसून म्हणतो, "काही नाही, तू नक्की पुढच्या वेळीस जिंकेल." वंदना खुश होते. वंदना आणि रोहित वर्गात, कॉफी ब्रेकमध्ये आणि लायब्ररीत एकमेकांना पाहत राहतात. दोघांच्या मनात एक गोड आकर्षण निर्माण होते. अभ्यासातून किंवा फेस्टिवलमधून दोघांचे गप्पाचे विषय वाढतात. रोहित वंदनाच्या आवडी, स्वप्न विचारतो. वंदना हळूच आपली भावना त्याच्यापाशी व्यक्त करण्यास तयार होते. कॉलेज ट्रिपवर समुद्रकिनारी. रोहित हळूच वंदनाचा सांगतो, "मला तू आवडतेस." वंदना डोकं खाली घालते, पण हळूहळू म्हणते, "मलाही तू आवडतोस." दोघांचं प्रेम सुरू होतं. रोहितच्या मित्रांचा काही गैरसमज, काही अफवा. वंदना मनात प्रश्न घेते, "तो खरंच माझ्यासाठी आहे का?" काही दिवस बोलचाल कमी होते. रोहित स्पष्टपणे सांगतो, "फक्त तू आहेस, इतर काय म्हणतात त्याला काही अर्थ नाही." वंदनाला आत्मविश्वास आणि प्रेमाची खरी जाणीव होते. ग्रुप प्रोजेक्टमध्ये जवळीक. कॉलेजमध्ये नवीन प्रोजेक्ट मिळतो. वंदना आणि रोहित एकत्र काम करतात. लायब्ररीत तासनतास बसून काम करताना दोघांच्या नजरा जुळतात आणि एकमेकावर विश्वास वाढतो. ब्रेकमध्ये रोहित वंदनाला कॉफीसाठी बोलवतो. गप्पा, हसणे, हळूच रोमॅन्टिक टोन. वंदनाला जाणवते की हळूच रोहित तिच्या आयुष्यात अविभाज्य होत चालला आहे. रोहितच्या मित्रांमध्ये काही गैरसमज निर्माण करतात. वंदना फक्त अभ्यासासाठी आहे असे समजतात. वंदना हे ऐकून दुखावत, पण रोहित स्पष्ट करतो की तीच त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. कॉलेजमध्ये संगीत स्पर्धा होते. वंदना स्टेजवर जाताना घाबरते, पण रोहितची उपस्थिती तिला धीर देते. स्पर्धेनंतर दोघे आनंदाने एकमेकांना मिठी देतात. गप्पा, गैरसमज आणि भावनांचा संगम. रोहितने वंदनाच्या मित्राला चुकीचे उत्तर दिलं. वंदना दुखावते, पण लगेचच कॉफी देऊन दोघांचे प्रेम अधिक दृढ होते. कॉलेज पिकनिकमध्ये दोघे एकटे जंगलातीलच रस्त्यावर चालतात. सूर्यास्ताचा सौंदर्य, हवा आणि एकमेकांशी हळू हसणे. प्रेम अधिक गोड होतं. रोहित वंदनासाठी छोटासा सरप्राईज आयोजित करतो. तिच्या आवडीच्या पुस्तकाचे संच आणि चॉकलेट. वंदना भावनिक होते. प्रेमाची जाणीव अधिक स्पष्ट होते. दोघांच्या मित्रमंडळात वंदना आणि रोहित एकमेकांसाठी उभे राहतात. मित्रांच्या मदतीने गैरसमज दूर होतो. विश्वास आणि मैत्री अधिक बळकट होते. रात्री हॉस्टेलमध्ये दोघे छतावर बसून ताराकीत आकाश पाहतात. भावनिक गप्पा, आयुष्याची स्वप्न आणि प्रेमाची कबुली. हळूहळू ही गप्पा नात्याला आणखी जवळ नेतात. कॉलेजच्या शेवटच्या वर्षासाठी तयारी सुरू. अभ्यास, परीक्षा आणि प्रेम या सर्वांचा संतुलन साधन होते. एकमेकांसोबत राहण्याचे निर्धार करतात. कॉलेजमध्ये वार्षिक फेस्टिवल सुरू होतो. वंदना आणि रोहित एकत्र कार्यक्रमासाठी तयार करतात. स्टेज डेकोरेशन, रिहर्स, गप्पा, प्रत्येक क्षण रोमॅन्टिक आणि मजेशीर. फेस्टिवलच्या दरम्यान दोघांची नजरची अदलाबदली होते. छोट्या छोट्या स्पर्धांनी आणि हसण्याने दोघे हळूहळू एकमेकांच्या जवळ येतात. रोहित वंदनासाठी गुपितात एक छोटासा सरप्राईज आयोजित करतो. तिच्या आवडत्या गाण्याचं लाईव्ह परफॉर्मन्स. वंदना भावनिक होते आणि प्रेम अधिक गहिरे होते. दोघांच्या मित्रांमध्ये काही गैरसमज पुन्हा तयार होतो. वंदना दुखावते, पण रोहित लगेच तिच्यासमोर येऊन स्पष्ट करतो. प्रेमाची जाणीव अधिक दृढ होते. एका छोटासा गैरसमज, थोडीशी चिडचिड, पण लगेच माफी. हे दोघांच्या नात्यातील संवाद आणि समज वाढते. कॉलेज पिकनिकमध्ये दोघे एकटे निसर्गाशी कुशीत फिरतात. सूर्यास्त, लाटा आणि गप्पा, प्रत्येक क्षण रोमॅन्टिक. वंदना आणि रोहित एकमेकांबरोबर जुने फोटो बघतात. आठवणीमध्ये हरवतात. प्रेम अधिक गहिरे आणि सुंदर होते. रोहितला कॉलेजमध्ये नवीन
प्रोजेक्टवर वेळ द्यावा लागतो. वंदना मनात चिंता करते, पण रोहित स्पष्ट करतो की तीच त्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. छतावर बसून ताराकीत आकाशात पाहणे, भावनिक गप्पा, आयुष्याची स्वप्ने आणि प्रेमाची कबुली हे क्षण दोघांच्या नात्याला अधिक जवळ आणतात. कॉलेजच्या शेवटच्या वर्षासाठी तयारी सुरू, अभ्यास, परीक्षा आणि प्रेम या सर्वांचा संतुलन साधून दोघे एकमेकांसोबत राहण्याचे निर्धार करतो. कॉलेजचे शेवटचे वर्ष सुरू होते. परीक्षा, प्रोजेक्ट आणि भविष्यासाठी चिंता दोघांवर आणतात, पण दोघे एकमेकांना आधार देते संपूर्ण ताण सहन करतात. व्यस्त वेळापत्रक असूनही वंदना आणि रोहित दिवसात छोट्या क्षणांमध्ये भेटतात. कॉफी ब्रेक, लायब्ररीत गप्पा हे क्षण त्याच्या प्रेमसंबंध अधिक मजबूत करतात. पण दोघे संयमाने प्रेमाची परिस्थिती हाताळतात. विश्वास आणि निष्ठा अधिक दृढ होते. कॉलेजच्या अंतिम फेस्टिवलमध्ये दोघांनी एकत्र सादरीकरण करावे असे ठरते. स्टेजवर काम करताना त्याचं ताल, समज आणि प्रेम खुलून दिसते. रोहित वंदनासाठी एक लहानसा सरप्राईज तयार करतो. तिच्या आवडत्या गाण्यांचा प्ले फूल आणि संदेश. वंदना भावनिक होते आणि त्याचे प्रेम अधिक गहिरे होते. एका छोटासा गैरसमज, चिडचिड, पण लगेच माफी हे दोघांचे नात्यातील संवाद आणि प्रेम अधिक दृढ करतात. शेवटच्या वर्षात काही क्षण भावनिक असतात. विदाई, शिक्षकांचा आशीर्वाद आणि आठवणीचा आनंद. दुःख, दोघे एकमेकांच्या सहवासात या क्षणाचा अनुभव घेतात. कॉलेज पूर्ण झाल्यावरच करिअर, पुढच्या पाऊल आणि एकत्र राहण्याची योजना या विषयावरच गप्पा. दोघे ठरवतात की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढचं पाऊल उचलायचं. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी रोहित वंदनाला म्हणतो, तुझ्याशिवाय हे कॉलेज अनुभव अपूर्ण आहे. तू आयुष्यातही सोबत राहशील ना? वंदना हसते आणि म्हणते, हो, आयुष्यभर तुझ्यासोबत. कॉलेज संपते, पण प्रेम सुरू राहते. दोघांनी ठरवले की पुढच्या मुलासाठी एकत्र राहायचे, करिअरमध्ये स्थिर व्हायचे आणि नंतर विवाहाची तयारी करायची. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.